लाडक्या बहिणींनो, तुमच्या सर्वांसाठी आलेली आहे खूप मोठी खुशखबर. तर आज आहे 30 एप्रिल, अक्षय तृतीया. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता टाकण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ही खूप मोठी बातमी आहे, कारण खूप दिवसापासून लाडक्या बहिणी वाट बघत होते की कोणत्या दिवशी त्यांना 10वा हप्ता सुरुवात होणार आहे टाकण्यास. तर आज तो मुहूर्त आलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे की नाही, आले असेल तर कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात, जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आता वळूया आपल्या पुढच्या माहितीकडे. तर लाडक्या बहिणींनो, आजपासून 10वा हप्ता टाकण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजना ही योजना बंद होणार नाही, असं एकनाथ शिंदेजी यांनी सांगितलं आहे. तर आजची जी ही खूप मोठी माहिती आहे, ती आज तुमच्यासाठी खूप मोठी माहिती ठरणार आहे. कारण आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना बंद होणार नाही, असं उपमुख्यमंत्री दादा एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर ही खूप मोठी माहिती आहे प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहीण योजनेत महिने संपायच्या अगोदरच पैसे जमा करू, असं अदितीताई तटकरे यांनी सांगितलं. मात्र 29 तारीख आली आहे. एप्रिल महिना संपायला फक्त एकच दिवस उरला आहे. उद्याच एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली नाही, त्यामुळे हप्ते देखील लांबवणार असल्याची चिन्ह दिसत आहे. म्हणजे आज आहे 30 एप्रिल, पण कोणाच्याच खात्यामध्ये पैसे आलेले नाही. तर अशी शक्यता आहे की एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दोन्ही मिळून एकत्र देण्याची खूप मोठी शक्यता आहे. आतापर्यंत तुम्ही ऐकलं ते फक्त एक ब्रेकिंग न्यूज होतं तुमच्या सर्वांसाठी, पण रिॲलिटीमध्ये हे आहे की जे लाडकी बहीण योजनेत जे माहिती होती त्यामध्ये जे एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो अजूनपर्यंत कोणाच्याच खात्यामध्ये आलेला नाही. फक्त आतापर्यंत मार्च महिन्याचाच हप्ता पडलेला आहे. आता फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्र दिला, तसाच एप्रिल आणि मे महिन्याचे जे काय अमाऊंट आहे ती एकत्र देणे जाईल असं मला वाटतंय. पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे येईल. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खूप लोकप्रिय ठरली. ही योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये गेम चेंजर ठरली आणि महायुती सरकारने पूर्ण सत्यात आणल्या बोललं जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात येत आहे. लाडकी बहीण योजना आतापर्यंत एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही. कोणतेही क्षणी 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर सांगता येत नाही, आज रात्रीपासून सुद्धा पैसे टाकण्यास सुरुवात होईल किंवा एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता जो आहे तो दोन्ही एकत्र देण्याचे चान्सेस आहेत. तर लाडक्या बहिणींना दर महिने 1500 रुपये सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांना बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत 9 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता कधी मिळणार, ह्यावर लाडकी बहिणी खूप मोठे प्रश्न घेऊन उभे आहेत. मिळणार की नाही, किती अपात्र आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजे 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे आणि या अक्षय तृतीया मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येईल, अशी माहिती समोर आलेली आहे. मात्र या अर्थात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. म्हणजे 30 एप्रिलला पैसे जमा होणार होते अक्षय तृतीयाच्या दिवशी. आज आहे 30 एप्रिल, पण अजून पण एक पण महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. या महिलांना मिळणार नाही एप्रिल महिन्याचा हप्ता आणि लाभ. म्हणजे कोणत्या महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार नाही ते सुद्धा आपण इथे जाणून घेऊया. तर जे लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेमध्ये जे महिला निकषात बसत नाही, अपात्र ठरून योजनेतून नाव कमी करण्यात येत आहे. दर महिने अपात्र महिलांची संख्यामध्ये वाढ होत आलेली आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. तर खूप सारे असे महिला आहे ज्यांना निकषात बसत नाही, तर तशा महिलांना लाभ थेट बंद करणार आहे, असं अजितदादा यांनी सांगितलं आहे. तर बँक खात्यामध्ये पैसे आले नाही असं तपास स्टेटस. तर लाडकी बहीण योजनेत पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यास तुम्हाला बँककडून SMS येईल. बँककडून SMS न आल्यास तुम्ही बँकेत बॅलन्स चेक क्रमावर SMS पाठवून किंवा टोल फ्री क्रमांक मिस्ड कॉल करून तुमच्या बँक खात्यात रकमेचा संदर्भ जाणून घेऊ शकता.
तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर नेट बँकिंग गुगल किंवा काही करून तुम्ही इझिली चेक करू शकता। तर ही होती माहिती। तर आज काही हप्ता आलेला नाही, आज हप्ता आला नाही तर एप्रिल आणि मे महिन्याचा असं दोन्ही मिळून हप्ते एकत्रित तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर लाडक्या बहिणींसाठी ही होती खूप मोठी माहिती। अजून पण ज्या महिलांचे पैसे आलेले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। मी एक ट्रिक सांगेन, ते नक्की यूज करा, तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम।